प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंवरील बंदींचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वसई विरार महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे। मागील 2 वर्षात विविध कारवाईत 27,681 किलो प्लास्टिक जप्त केले आहे। तसेच यामधून 15,50,000चा दंडही वसूल केल्याची माहिती आरोग्य व स्वच्छता विभागाने दिली आहे। राज्य सरकारने 2018 मध्ये प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता। पर्यावरणास हानिकारक ठरत असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन, वापर, साठवण तसेच थर्माकोल आदी प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आल्याने त्यावर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिका यांच्यासह इतर विभागांना देण्यात आले होते। त्यानुसार वसई विरार भागातही महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती। सुरुवातीला हॉटेल, फेरीवाले, किराणा माल दुकानदार यांच्याकडून त्यांचे पालन करण्यात आले। महापालिकेने ही दंडात्मक कारवाई ठिकठिकाणी सुरू केली होती। 2018 ते डिसेंबर 2020 पर्यंत महापालिकेने कारवाई करत 32 टन प्लास्टिक जप्त केले होते। त्यानंतर ही कारवाई सुरू होती। कोरोना काळात ही कारवाई थंडावली होती। त्यानंतर कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत गेल्याने आणि डम्पिंग ग्राउंडवरील समस्या वाढल्याने पालिकेने ही पुन्हा एकदा कारवाई हाती घेतली आहे। प्लास्टिक बंदी सुरू झाल्यापासून म्हणजेच एप्रिल 2019 ते मार्च 2022 दरम्यान केवळ 5,000 किलो प्लास्टिक जप्त करत पालिकेने कारवाई केली आहे। तर मागील 2 वर्षात 27,000 किलो प्लास्टिक जप्त करत कारवाई केली। यावरून मागील 2 वर्षात सर्वाधिक कारवाई झाल्याचे दिसून येत आहे। महापालिकेकडून प्लास्टिक व थर्माकोल या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक करताना दिसून आलेल्या दुकानदार, कारखानदार आणि विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे। वसई विरारमध्ये अनेक छोट्या मोठ्या विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे। नुकत्याच साजऱ्या झालेल्या धुळवडीसाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे दिसून आले। विशेषतः सायंकाळच्या वेळी प्लास्टिक पिशव्यांची लपून विक्री करण्यात येत आहे। त्यामुळे पालिकेने सायंकाळच्या वेळी कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे।